रामराम मंडळी, विदर्भाच्या आपल्या भटकंतीत आपण आत्ता आलेलो आहोत वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमात. सेवाग्राम आश्रमात आतमध्ये शिरतानाच आपल्याला खादी उद्योग तसेच विविध ग्रामोद्योगातून साकारण्यात आलेल्या वस्तू आणि महात्मा गांधी तसेच आपले इतर भारतीय स्वातंत्र्य सैनिक यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या पुस्तकांचे विक्री केंद्र पाहता येते. वर्धा शहरापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर सेवाग्राम आश्रम आहे. 300 एकर जमिनीवर हा पूर्ण आश्रम वसलेला आहे. सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झोपड्या आहेत. त्यात स्वतः महात्मा गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत असत. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली आपल्याला दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहेत. सेवाग्राम येथे देशातूनच नव्हे तर परदेशातून लोक भेट द्यायला येतात. सेवाग्रामचे पहिले नाव हे सेगाव होते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले. महात्मा गांधीजी 1936 ते 1948 पर्यंत सेवाग्राम आश्रमात राहिले आणि त्या काळात त्यांनी त्यांचे सर्व उपक्रम या आश्रमातूनच राबवले. 1930 मध्ये जेव्हा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत पदयात्रा सुरू केली, तेव्हा त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साबरमतीला परत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी स्वातंत्र्य मिळाले नव्हते आणि गांधीजींना 2 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला. सुटका झाल्यानंतर त्यांनी काही काळ प्रवास केला. त्यांनी मध्य भारतातील एका गावाला आपले मुख्यालय बनवण्याचा निर्णय घेतला. जमनालालजी बजाज यांच्या निमंत्रणावरून ते 1934 मध्ये वर्ध्याला आले. एप्रिल 1936 मध्ये गांधीजींनी शेगाव गावात त्यांचे निवासस्थान स्थापन केले, ज्याचे नाव त्यांनी सेवाग्राम असे ठेवले, ज्याचा अर्थ सेवेचे गाव असा होतो. गांधीजी सेवाग्रामला आले तेव्हा त्यांचे वय 67 होते. तेव्हापासून सेवाग्राम हे एक प्रेरणादायी ठिकाण बनले आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय बाबी आणि चळवळींवरील अनेक निर्णय सेवाग्राममध्ये घेण्यात आले. शेगाव हे महाराष्ट्रातील वर्धा शहरापासून 8 किलोमीटर आणि नागपूरपासून 75 किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे गाव आहे. अनेक व्यापारी अडचण असूनही गांधीजींनी येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कस्तुरबा वगळता इतर कोणालाही सोबत ठेवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता, परंतु कामाच्या ताणामुळे सेवाग्राम आश्रम पूर्ण संस्था होईपर्यंत त्यांच्यासोबत अधिक सहकार्याची आवश्यकता भासली. सेवाग्राममध्ये कोणत्याही सुविधा नव्हत्या. अगदी पोस्ट किंवा कार कार्यालयही नव्हते. पत्रे वर्धा येथून आणली जात असत. या प्रदेशात शेगाव नावाचे आणखी गाव होते, जे संत गजानन महाराजांच्या निवासस्थानामुळे प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे गांधीजींची सर्व पत्रे चुकीच्या दिशेने जात असत. म्हणून 1940 मध्ये या गावाचे नाव सेवाग्राम किंवा सेवेचे गाव असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण सध्या बाकुटीच्या समोर आहोत. काही कारणास्तव आतमध्ये चित्रणास मनाई असल्यामुळे आपल्याला या महत्त्वाच्या अनेक खोल्यांच्या बाहेरूनच चित्रण करावं लागत आहे. त्यामुळे आतले बरेचशा जुन्या गोष्टी आपल्याला पाहता येणार नाहीत.
बाकुटी हे कस्तुरबा गांधींचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. याच बाकुटीच्या समोर आपल्याला हे प्रार्थनास्थळ पाहता येते. मोकळ्या आकाशाखाली असलेल्या या प्रार्थनास्थळावर महात्मा गांधींच्या काळात सकाळ आणि संध्याकाळी विविध धर्मांच्या प्रार्थना येथे होत असत. तोच पायंडा आजही आश्रमात तसाच चालू आहे. बाकुटीतून बाहेर येऊन आपण आता बाप्पू कुटीकडे जात आहोत आणि बाप्पू कुटीच्या शेजारीच आपल्याला हे पिंपळाचे झाड दिसते आहे. 1936मध्ये स्वतः महात्मा गांधींनी हे पिंपळाचे झाड लावल्याची नोंद या ठिकाणी दिसते. समोर दिसत असलेली ही झोपडी आखरी निवास म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला गावकऱ्यांसाठी रुग्णालय म्हणून या खोलीची वापर होत असत. महात्मा गांधींनी वास्तव्य केलेली हीच ती बाप्पू कुटी. बाप्पू कुटीच्या या झोपडीत महात्मा गांधींनी दैनंदिन वापरलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. त्यांचे मालिश टेबल आणि झोपण्याची जागा याच शेजारच्या खोलीत ठेवलेली आहे. आपल्यासमोर आता जी कुटी दिसत आहे ती महादेव कुटी म्हणून ओळखली जाते. गांधीजींचे सचिव महादेव देसाई हे बाप्पू कुटीजवळील या झोपडीत त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यात होते. समोर जी वाट जात आहे
ती वाट आपल्याला परचुरे कुटीकडे नेत आहे. संस्कृत विद्वान व रचनात्मक कार्यकर्ते श्री परचुरे हे कुष्ठरोगाने पीडित असताना स्वतः महात्मा गांधीजींनी या ठिकाणी त्यांची सेवा केली होती. हीच ती परचुरे कुटी. वर्धा येथील महात्मा गांधीजींच्या या सेवाग्राम आश्रमाची आपली ही भेट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. त्याबद्दल तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तर तीही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. चला तर भेटूयात विदर्भाच्या आणखी एका नव्या भटकंतीत, नव्या ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.